नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता जय महाराष्ट्र न्यूज. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची आठवण करून देते, ती म्हणजे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता तुम्ही DD फ्री डिशवर पाहू शकता आणि त्यासाठी आमचा चॅनल नंबर आहे 123. तेव्हा पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. लातूरमध्ये जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय. उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केलेला आहे आणि या घोटाळ्याची, या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट या 2 तालुक्यांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झालाय असा आरोप करण्यात येतोय. तर माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी. स्वतः सुधाकर भालेराव माझ्यासोबत आहेत. साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं झालेली त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितले. काय एकंदरीत तपशील आहे? खरं तर जलजीवन मिशन योजना ही अत्यंत चांगली योजना, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातली सकारात्मक अत्यावश्यक योजना आहे. आणि या योजनेचा जर खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असतील आणि त्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी असेल आणि यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, या योजनेचा जर बट्ट्याबोळ होत असेल, तर हा फार मोठा गहन प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी जवळपास सर्वच आम्ही भाऊ भाऊ आणि सर्वच मिळून आपण लुटून खाऊ अशा पद्धतीची जर ही जलजीवन योजना जर होत असेल आणि होणार असेल, तर यामध्ये मोठा भ्रष्टाचार, अनियमितता, कामामधील गैरव्यवहार याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि खरं तर अशा भीषण पाण्याच्या टंचाईमध्ये अशा मोठ्या मोठ्या योजना, जवळपास 567 कोटी रुपयाची ही योजना आहे. आणि आतापर्यंत मला वाटते जवळपास 20 कोटीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अर्ध काम करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिलं उचलण्यात आलेली आहेत आणि कुठल्याही योजनेचा ते पूर्णत्वास ते नेण्यास तयार नाही आहेत. तर खरं तर यावर पाणी पुरवठा अधिकारी जे काही आहेत त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार समोर कोणीही जर आवाज करायचा म्हटला तर कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी कुणालाही दाद द्यायला तयार नाही. हे संगनमत करून जर अशा पद्धतीने जर लूट होत असेल तर मला वाटतं ह्या जलजीवन मिशनचा हा मोठा भ्रष्टाचार, हे एक मोठं स्कॅम म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही.